नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचं उठलो. श्लोकने आणि साईने शेळी खाडलं झाडून घेतलं. आईने चूल पेटवली. आंघोळ्या आवरल्या आणि गावामध्ये वांगी न्यायची होती आणि जार भरून आणायचा होता. गाडी बाहेर काढली पण ती काही चालूच झाली नाही. काही कळलंच नाही गाडीला काय झालं. नंतर पुन्हा घरी आले आणि शेळीचं दूध काढून घेतलं. बघावं म्हटलं येतंय का नाही काढता, पण जमलं. अर्धा तांब्या दूध निघलं. नंतर चहा नाश्ता केला आणि निघालो गाडीच्या शोधामध्ये. मुंबई गाडीमध्ये बसलो पण एवढी गर्दी की चढायलाही जागा नव्हती. पण काय करणार, ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना करायलाच लागतो. कनेरसरला गेलो, तिथं होंडाचं शोरूम होतं. पुन्हा रिटर्न पाबळमध्ये आलो. गाडी तर घ्यायचीच ठरवलं होतं. थोडंसं पेमेंट केलं. कागदपत्र रेडी करत होते, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे. तोपर्यंत आम्ही बोललो नाश्ता करूया. पप्पांनी मी छान असं मिसळपाव खाल्ला आणि येताना थोडीशी जिलेबीही घेतली. शोरूमवरती आलो आणि शोरूमवाल्यांनी छान अशी चावी दिली. फोटो काढले, थोडासा व्हिडिओ काढला. गाडी घेतली आणि गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं म्हणून दोघंजण गेलो गाडीचं पेट्रोल टाकायला. गाडीमध्ये पेट्रोल टाकलो आणि गावामध्ये आलो. गावामध्ये म्हटलं छान असे पेढे घेऊ. पेढे घेतले, पोरांना खायला चिप्स घेतले आणि घरी आलो. सगळ्यांनी छान असं गाडीला ओवाळलं, नारळ फोडला आणि पेढे घेतले. पुन्हा जी सकाळी वांगी न्यायची होती ती वांगी घेतली. श्लोक, साई आणि मी निघालो फाट्यावरती. वांगी दिली, पट्टी घेतली आणि पुन्हा गेले आकाकडं नानांकडं. आकाने छान अशी पूजा केली. फुलं होती थोडीशी, त्याचा हार बनवला, हार घातला आणि घरी निघालो. येता येता पाव आणले आणि पोरं बोलली आम्हाला केक खायचा आहे म्हणून त्यांना तो केक घेतला. घरी आल्यावर छान असा वडापाव केला. वडापावची पार्टी केली आणि लाईटही गेली होती. अंधारातच जेवण